आता काय बोलू नका. शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो. कालपासून बघा आपण शैक्षणिक व्यवस्थापक कसा असावा याविषयी आपण अभ्यासत आहोत. आज आपण उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची गुणवैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक व्यवस्थापक हा उत्तम नियोजनकर्ता असा. असं म्हटलं जातं, वेल प्लॅनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. जर तुमचं नियोजन चांगलं असेल, नियोजन अतिशय योग्य असेल, अतिशय मार्मिक असेल, तर काय होईल, तुमचं काम तिथं 50% पूर्ण झालेलं असतं. कोणत्याही कामासाठी बघा आपण नियोजनपूर्वक आपण ते काम करत असतो. जर नियोजनाशिवाय आपण जर गेलो तर मात्र काय होत नाही, तिथं कोणत्याही प्रकारचं आपल्या कामाची पूर्तता होत नाही, काम पूर्ण होणार नाही. आता जर उदाहरण जर सांगायचं झालं असेल बाळांनो, आपल्याला काय करायचं आहे, अमेरिकेला फिरायला जायचं आहे, बरोबर? काय म्हटलं मी, आपल्याला अमेरिकेला फिरायला जायचं आहे. मग फिरायला जाण्यासाठी आज माझ्या मनात आले, उद्या मला अमेरिकेला जायचं. मी बॅग भरली, उठलो आणि धडक कुठे गेलो, एअरपोर्टवर गेलो आणि विमानात बसलो आणि पोचलो अमेरिकेत. असं होतं का? नाही, होऊ शकतं. पण तिथं गेल्यानंतर मेन प्रॉब्लेम येतो बाळांनो, अमेरिकेत राहायचं कुठे, खायचं काय, पुन्हा काय पाहायचं, तिथले रेंट काय आहे, तिथली करन्सी काय आहे, हे सगळे प्रश्न काय होतात आपल्यासमोर उभे राहतात आणि मग तिथं आपला पचका होतो. तिथं मग आपली फजिती होते आणि कदाचित ते प्रॉब्लेमॅटिक होतो. आणि म्हणून काय करणं गरजेचं आहे, जायचं आहे ना अमेरिकेला आपल्याला, तर अमेरिकेला जाण्या अगोदर पहिल्यांदा आपण चेक करणं गरजेचं आहे की माझा पासपोर्ट आहे का, मी पासपोर्ट काढलेला आहे का. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल, पासपोर्ट पारपत्र आपण त्याला म्हणूया, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी जे परवानगीचे पत्र लागतं दॅट इज कॉल्ड अ पासपोर्ट. पासपोर्ट व्हॅलिड आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. पासपोर्ट नंतर दुसरी गोष्ट येते विजा. पहिल्यांदा तुम्ही काय करणं गरजेचं आहे, अमेरिकेच्या दूतावासाकडून तुम्ही व्हिसा मिळवणं गरजेचं आहे. मग तो व्हिसा 1 महिन्यासाठी असेल, 2 महिन्यासाठी असेल, 15 दिवसासाठी असेल, तो बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, विमानाची वेळ, त्याचं टायमिंग, त्याचं रेंट किती आहे, तुम्ही जे तिकीट काढणार आहे त्या तिकिटाचं भाडं किती आहे ते पहिल्यांदा ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं बजेट किती आहे. अमेरिकेला जायचं आहे म्हणजे खिशात एकही रुपये नाही आणि मी म्हणतो मला अमेरिकेला जायचं आहे, असं होणार आहे का? असं होत नाही. सुरुवातीला आपला खिसा किती आहे, आपल्या खिशात पैसे किती आहेत, म्हणजेच बजेट काय आहे आपलं, 1 लाख आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे, हे आपण ठरवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग आपण अमेरिकेला जायचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तिथून मग पुढचा मुद्दा येतो, करन्सी. भारतातली करन्सी वेगळी आहे, अमेरिकेतली करन्सी वेगळी आहे. मग त्या करन्सीमध्ये असणारा डिफरन्स, हा डिफरन्ससुद्धा बघणं गरजेचं आहे. डिफरन्ससुद्धा माहीत करून घेणं ही सुद्धा गरज आहे बाळांनो. आणि मग तिथं राहिल्यानंतर तिथं मग राहायचं कुठं, मग एखाद्या पॉश हॉटेलमध्ये राहायचं का, एखाद्या भाड्याच्या खोलीमध्ये राहायचं किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहायचं, ही सगळ्या गोष्टी इथं तुम्ही काय करणं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार कराल, तोच म्हणजे काय आहे, नियोजन आहे बा. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता जर आपण उठलो आणि अमेरिकेला जायला निघालो तर आपला तो प्रवास यशस्वी होणार नाही. जसं हे बाहेरच्या जगात नियोजन आहे तसं आपलं रोजचं दैनंदिनसुद्धा नियोजन असणं गरजेचं आहे. दररोज उठल्यानंतर मला काय करायचं आहे, आज दिवसभरात मी काय करणार आहे, मला काय करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या तयार असणं गरजेचं आहे. You must be ready with your plan and that plan has to be implemented. तो प्लॅन इथं महत्त्वाचा आहे. मग साध्या जीवनात जर आपण इतके नियोजन करत असू, इतकं प्लॅनिंग आपण करत असू, तर आपल्याला एक शैक्षणिक संस्था चालवायचं आहे, एक शैक्षणिक संकुल चालवायचं आहे. आणि मग तिथल्या तो व्यवस्थापक, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, त्याचं नियोजन करता तो अतिशय उत्तमच असायला हवं. मग त्यानं काय नियोजन करायचं,
तर संपूर्ण वर्षभराचं त्यानं नियोजन करायचं. एका वर्षामध्ये मला काय करायचं आहे, काय करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी पार पाडायच्या आहेत. मग त्या पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, बरोबर. त्यानंतर अभ्यासपूरक कार्यक्रम घ्यायचे आहेत, कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यामध्ये स्नेहसंमेलनं असल्या, क्रीडा स्पर्धा आल्या, भाषण स्पर्धा आल्या, वक्तृत्व स्पर्धा आल्या, गायन स्पर्धा आल्या, नृत्य स्पर्धा आल्या, यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जादा तासांचं नियोजन आलं. स्कॉलरशिपसारख्या परीक्षा असतात, NTS असेल, MTS असेल, यासारख्या परीक्षा असतील, ह्या परीक्षांचं नियोजन करणं, सहलीचं आयोजन करणं, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि मग नियोजन करत असताना प्रत्येक व्यक्तीला कामाची विभागणी करून देणं हे सुद्धा तितकंच महत्त्व आहे बाळांनो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, शैक्षणिक व्यवस्थापक हा काय असणं गरजेचं आहे, उत्तमच असलं पाहिजे. तिथं लिचापेचा चालत नाही, तिथं ढिला अजून चालत नाही. नियोजन करताना तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजेत, लवचिक असलं पाहिजेत. त्यामध्ये लवचिकता असायला हवी. त्यामध्ये वेळेनुसार, काळानुसार इथं बदलसुद्धा होणं गरजेचं आहे, बदल होणं अपेक्षित आहे. जर आपल्याला नियोजन बदलता येत नसेल, नियोजनामध्ये खूप अडचणी असतील, तर आपण त्याला नियोजन म्हणू शकत नाही, उत्तम नियोजन आपल्याला म्हणता येणार नाही. मग या सगळ्या गोष्टींचा विचार कोणी करायचा आहे, तर या शैक्षणिक व्यवस्थापकांना करायचा आहे. प्रसंगी तर व्यवस्थापकाची जबाबदारी वाढते. व्यवस्थापकाने याचा बारीक लक्ष देऊन प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती इथं जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक इथं लक्ष देणं गरजेचं आहे, लक्ष देणं अपेक्षित आहे. तरच आपण केलेलं नियोजन काय होणार आहे, तर इथं आपण पूर्णत्वास लागणार आहे. नाहीतर इथं जर नियोजनामध्ये काहीतरी बिघाड आला, काहीतरी अडथळे आले, तर आपलं नियोजन इथं पूर्ण होणार नाही. त्यामुळे बघा, इथं नेतृत्व काय म्हणतो आपण त्याला, इथं मात्र हा नियोजन करता हे उत्तमच असायला हवं. त्याला अनुभवी असणं गरजेचं आहे, त्याला प्रत्येक गोष्टीची जाण असणं गरजेचं आहे. आपल्या संकुलामध्ये काय चाललं आहे, काय नाही, हे प्रत्येक गोष्टीची माहिती त्याला असणं गरजेचं आहे. एक संघटक आहे, प्रत्येक शिक्षकाचे असेल, शिक्षक इतर कर्मचारी असेल, प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती, कर्मचाऱ्याचे गुण, कर्मचाऱ्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सगळी जाण इथं असणं गरजेचं आहे. आणि तिथं कामाची विभागणीसुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. जर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपले जे ध्येय आहे, आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं सर, इयत्ता 10वीचा वर्ग आहे किंवा इयत्ता 12वीचा वर्ग आहे. इयत्ता 12वीच्या वर्गासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला रिझल्ट 100% आणायचा आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. इथं व्यवस्थापकाने याचंसुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. मुलांची पहिली गोष्ट म्हणजे मुलं वर्गात प्रत्येक तासाला हजर असतात का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मुलांच्या प्रेझेंटीला इथं महत्त्व देणं अपेक्षित आहे. जर मुलं वर्गात प्रेझेंट नसतील तर मुलाचं आपल्या वर्गातील प्रेझेंटी कशी वाढवता येईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे, बघणं गरजेचं आहे, बघणं अपेक्षित आहे. नाहीतर पुन्हा दुसरी गोष्ट, शिक्षकांचे तास बघणं गरजेचं आहे. शिक्षक तासावरती वेळेवर जातात का, येऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात का, याचीसुद्धा चाचपणी करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी जादा तास किंवा एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस काही आपल्याला घेता येतील का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग रविवारचे असतील, सुट्टीच्या काळातील असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं विचार करणं गरजेचं आहे. इव्हन विद्यार्थ्यांच्या वेळेवर जर आठवड्याला एखादी चाचणी घेता येते का, इव्हन आठवड्यातला एक वार फक्त चाचणीचा वार म्हणून आपण इथं घेऊ शकतो का, ठेवता येतो का, या सगळ्या गोष्टी इथं विचार करणं गरजेचं आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी आपण नियोजन केलं, त्या नियोजनाची अंमलबजावणीसुद्धा होणं गरजेचं आहे. नाहीतर आपण ठरवतो 1 जानेवारी आला की आपण काय करतो, संकल्प करतो. आपण संकल्प ठरवतो की मी खोटं बोलणार नाही, की दररोज सकाळी 5 ते 5 वाजता उठणार. हे आपलं काय होतं, संकल्प. नियोजन केलं आपण. नियोजनात आपले भारतीय 1 नंबर आहे. आपल्यासारखं कोणालाही नियोजन करता येत नाही, करू शकत नाही. पण आपला अडतंय कुठं, तर आपण अडतो त्या नियोजनाची अंमलबजावणी, नियोजनाच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आपली इथं गाडी अडते. हे इथं ठरतं.
मग जे आपण नियोजन केलं आहे त्या नियोजनाची अंमलबजावणीसुद्धा तितक्याच ताकदीनं होणं गरजेचं आहे बाळांनो. तर बघा आज आपण काय पाहिलं, म्हणून म्हटलो मी की आपला काय असलं पाहिजे, व्यवस्थापक जो आहे तो व्यवस्थापक ताकदीचा असला पाहिजे. त्याच्याकडं नियोजन करण्याची क्षमता उत्तमच असली पाहिजे. तर आज आपण काय करू, इथं थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहू. थँक्यू.